की मला वाटतं जिलोस गेली 35 वर्षाला खेळत असेल. पुढील सामना फरनाथ वर्सेस सितरबाट. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी आपला एक खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स पाठवा. फक्त फरनाथ संघाचा एक सदस्य इथे असावा प्लीज. राल्फ बघूया. राल्फ जुलियस अनुभवी गोलंदाज. जुलियस हे एक नावाजलेले गोलंदाज आहेत पंचक्रोशीत. कधी कधी ते हाफ डे घेऊन देखील खेळायला येतात. तुम्हाला काय वाटते बघूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जुलियस यांना जाईल का बघूया. ओके पहिलं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं आणि हो सुंदर असा चेंडू. एक धाव. एक छोटी धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. बघूया जुलियस शेल्डन यांना घेऊन येत आहेत दुसरा चेंडू. बघूया शेल्डन काय कामगिरी करत आहेत. एरिक शेल्डन देखील नावाजलेले आहेत असं मी ऐकलेलं आहे. ओके बघूया जुलियस शेल्डन. एक धाव. दोन चेंडू धावसंख्या झालेली 2. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे युवा आघाडीचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. डीजे म्युझिक प्लीज. डीजे प्लीज म्युझिक. युवा आघाडीचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. जोरदार टाळ्या. डीजे म्युझिक प्लीज. मिल्टन. युवा आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. युवा विकास आघाडी तुमचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. कृपया मी पंचांना विनंती करतो की त्यांनी सामन्याला सुरुवात करावी. पंच जुलियस. मिल्टन. ओके थँक्यू मिल्टन. डीजे मिल्टन थँक्यू व्हेरी मच. पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे जुलियस राल्फ यांना. राल्फ ओके जुलियस राल्फ यांना तिसरा चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. तिसरा चेंडू जुलियस यांचा सुंदर असा लागलेला आहे आणि 4 धावा. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 6. सुंदररित्या. सितारवाट संघाचा एक सदस्य इथे होता. गेला का तो? बेटा ये ना प्लीज. तुम्हाला देखील मानधन आहे. तो डायरेक्ट जोश मध्ये येऊन तिकडे गेलेला आहे. बस इकडे आम्हाला नावासाठी बरं पडते. राल्फ यांनी सुंदररित्या टोटवलेला आहे. एरिक धावसंख्या किती झाली? 6. 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 6. बघूया जुलियस पुढचा चेंडू राल्फ यांना घेऊन येत आहे. चौथा चेंडू वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन येत आहे जुलियस. सुंदर असा चेंडू आणि तेवढाच चांगला त्याला दाद दिलेली आहे. एक धाव. 4 चेंडू गिरीस धावसंख्या झालेली आहे 7. कृपया या सेट सितारबाट थोडेसे मागे व्हा. कृपया तुम्ही थोडेसे मागे जा. सितारबाट संघ 5वा चेंडू घेऊन येत आहे जुलियस. सुंदर असा चेंडू आणि एक धाव. शेवटचा चेंडू जुलियस घेऊन येत आहेत राल्फ यांना. धावसंख्या झालेली आहे 8. आमच्याकडची फेमस संख्या आहे आणि सुंदर असा लागलेला आहे. एक्सलंट. ओके या ठिकाणी कॅप्टन चांगलं मार्गदर्शन करत आहे सोबत. तरी देखील जरा ग्राउंडच्या बाहेरून तुम्ही काय ही कामगिरी केली तर बरं होईल. आता तुम्हाला फाईन लावण्यात येईल सोबत सर. तुम्हाला फाईन लावण्यात येईल कारण तुम्ही बऱ्याच लोकांना दंड दिलेला आहे. ओके पुढचा षटक घेऊन येत आहे. तुमचं समालोचकांचे जे मानधन आहे ते कमी करण्यात येईल सोबत सर. व्हॅलेंटाईन बॉलर व्हॅलेंटाईन मर्देश संघ नावाजलेला संघ आहे. मागील त्यांच्या
फर्नादाई संघ. फरनाद. आणि या पूर्ण सीझन मध्ये जवळपास 5 ते 6 चषक त्यांनी मिळवलेले आहेत आणि आपल्या समाजाचा एक रोनाल्ड, मी सुरुवातीला सांगितलं, मी त्याला ऑस्ट्रेलिया सांगितलंय, जो ऑस्ट्रेलियाचा फॉर्म 99 तर 2015 म्हणजे जवळजवळ 4 स्टीव्ह वॉकच्या नेतृत्वाखाली 2 सॉरी 1 आणि रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली 2 तो जो फॉर्म होता तो सध्याचा फॉर्म हा फर्नांड संघाचा आहे असं मला वाटतं. स्विट्सन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे. फर्नांडिस, जुलेस आहे. ओके, जुलेस म्हणजे जवागर श्रीनाथ आहे. जवळपास कितीतरी वर्ल्ड कप तो खेळलेला आहे. व्हॅलेंटाईन वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक राल्फ यांना. राल्फ अतिशय उत्कृष्टरित्या फलंदाजी करत आहेत आणि या ठिकाणी सुंदररित्या टोटल आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकदम चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धाव संख्या 15. 2 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू सुंदररित्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 4 धावा. मार्क यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 4 नाही ना. ओके, तिकडे स्क्रीनवर फोन आला. 4 नाही. एकच धावा. सॉरी, क्षमस्व. एकच धाव. राल्फ. ओके, व्हॅलेंटाईन टू राल्फ. लेट्स सी नेक्स्ट बॉल and very well strike. What a off drive. Ronald हा रेषेबाहेर चौकार. रोनाल्ड असे शॉट बघितलं की वाटते की आपण कुठेतरी, मला वाटते ऑस्ट्रेलियाला मागील शनिवारी सोबर्स आणि त्यांची सर्व टीम LG ग्रुप यांनी आमचं मैदान गाजवलेलं होतं आणि सोबर्स उत्कृष्ट समालोचकच नाही तर तो एक उत्कृष्ट कप्तान सुद्धा आहे. आपल्या मुलाबरोबर संघामध्ये खेळण्याचं भाग्य ज्याला लाभलेलं आहे असा सोबर्स आहे. सुंदर ड्राइव्ह, फटका ड्राइव्ह आणि चौकार. रॉनी सर, तुम्हाला मला सांगायचं आहे. बोला रॉनी सर, तुम्हाला सांगायचं आहे की सोबर्स आणि त्यांचा मुलगा एकाच संघात आहे. अरे वा. सोबर्स कप्तान आहे आणि मुलगा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ओके, दोघे खेळत आहेत, दोघे एकाच संघात. व्हेरी गुड. सोबत खरोखरच अभिमानास्पद. नाही, आता सोबत झाले जुलेस यासारखे खेळाडू बघितले की मला वाटते वयाच्या 60 वर्षापर्यंत खेळत राहणार असं मला वाटते. नाही, यांना म्हणजे आता रिटायर करायला लागेल आपल्याला. नाही, चांगलं खेळतात. आणि या ठिकाणी फर्नादाई संघाला 2 चौकार लावणे म्हणजे खूप अवघड काम आहे आणि ते या ठिकाणी LG ग्रुपच्या फलंदाजांनी केलेलं आहे. तसं पाहिलं तर राल्फ यांचे वैयक्तिक 20 धावा झालेले आहेत असं मला तर वाटते. वैयक्तिक 25 धावा. वैयक्तिक 20 धावा. टोटल 25 धावा. क्षमस्व. वैयक्तिक 20 धावा. राल्फ ज्याप्रमाणे बॉर्डर गावस्कर टेस्ट मॅचेस होतात तेथे जसे ज्या प्रकारे ड्राईव्ह मारले जातात ते आज मला राल्फ याच्या फलंदाजीतून रोनाल्ड पाहावयास मिळाले. त्याचा तो स्ट्रेट आणि ऑफ ड्राईव्ह एक्सलंट. आय कुड से ही इज अ प्रोफेशनल. खूप चांगला फलंदाज आहे तो, यात तीळ मात्र शंका नाही. बॉलरचं नाव स्विट्सन फर्नांडिस, कॅप्टन ऑफ दिस टीम. हे पण खूप पूर्वीपासून खेळतात. स्विट्सन, आम्ही त्याला प्रेमाने स्विटा म्हणतो. सुंदररित्या. आणि गॉडसन, स्विट्सनचा भाऊ गॉडसन हा सुद्धा फर्नादाईसाठी बरेच सामने खेळलेला आहे. बरेच चषक त्यांनी मिळवलेली आहेत. पुढचा चेंडू राल्फ यांना. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरा. सुंदररित्या. राजाची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघूया, शेल्डन यांना गोलंदाजी करत आहेत. अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. हा बरोबर ना. व्हेरी गुड ओपनिंग. एकही विकेट मिळालेला नाहीये फर्नाद संघाला. मागील टुर्नामेंट मध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवलेला आहे LG ग्रुपने त्यानुसार त्यांचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे याचं आम्ही खूप कौतुक करत आहोत या ठिकाणी. शेल्डन, बघूया शेल्डन. आणि सीमारेषे बाहेर आत्महत्या केलेली आहे. पुढचा खेळाडू आहे जर्विस. नोट डाऊन, जर्विस.
मांडलय आणि अमृत गँग या संघाने नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. लिंकन डाबरे, जर्विस, स्वीटा टू जर्विस. धाव संख्या झालेली आहे 26. 3 चेंडू अजून बाकी आहेत. मला वाटते 35 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. नाही, आणि हे आत्महत्या ठरलेली आहे. 2 चेंडूच बाकी आहेत. मला वाटतं फार ते फार जास्तीत जास्त 30. बघूया काय कामगिरी करतात सितारा. या ठिकाणी उपस्थित युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ दादा ठाकूर सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. आणि असेच चित्तथरारक सामने यापुढेही आपल्याला पाहण्याचा योग मिळणार आहे. ग्लॅस्टन पुढचा डाबरे सोबत कॅप्टन फर्नांडास सोबत आणि सोबत यांची आत्महत्या होती. एलजी संघाचे कॅप्टन आहेत. चांगलं खेळतात आणि आज त्यांना ते वाचलेले आहेत. पण रोनाल्ड संधी मिळाली, चांगले वाचले. त्याने कॅच सोडला आणि बाहेर देखील जात होता. या बचावाचा ते चांगला फायदा घेतात. काय करतात संघाला फायदा करून देतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता राल्फ कडून मला चौकारची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने ते पहिल्या षटकापासून खेळत आहेत बघूया. मी राल्फचं कौतुक करेन कारण फर्नांडाईस संघासाठी त्यांनी एवढ्या धावाचा डोंगर रचलेला आहे आणि हे खूप आणि एक धावा आउट. एक धावा निश्चित मिळालेली आहे. सोबत धावतच राहा. सोबत वयाची 40 गाठलेली जरी असली तरी धावण्यामध्ये आम्ही मागे नाही आहोत हे ते कायम दाखवून देत आहेत. धावसंख्या झालेली आहे 29 टू विन. मी सांगितल्याप्रमाणे 29 धावा विजयासाठी फर्नांडाईस संघासमोर ठेवलेले आहेत. पण रॉनी सर, मला सांगावं असं वाटेल की फर्नांडाईस संघ सुद्धा काही कमी नाही. मार्क सारखे चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. 3 षटकामध्ये 29 धावाची आवश्यकता. बघूया फर्नांड संघ काय कामगिरी करतोय. पुढील सामना मांडलय वर्सेस अमृत गँग. पुढील सामना मांडलय वर्सेस अमृत गँग. मांडलय संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्यांनी आपला कौल अजून सांगितलेला नाही आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला कौल लवकरात लवकर आम्हाला सांगावा कारण आपण पुढील सामना लवकरच चालू करणार आहोत. मांडलय संघ नाणेफेक जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय त्वरित समितीला सांगावा. जोएल डाबरे, एलियन डाबरे मांडलय संघाचे खेळाडू आहेत. मांडलय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. बरोबर, येस. पुढील सामना मांडलय वर्सेस अमृत गँग निर्मळ. आणि आपल्या सामन्यामध्ये पावसाचं सावट आलेलं आहे थोडं. पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. माझी फर्नांड संघाला विनंती आहे की त्याने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. ओके, ऑलरेडी आले आहेत. स्वीटसन उर्फ शिट्या, स्वीटसन फर्नांडिस अँड मार्क फर्नांडिस दोघेही उत्कृष्ट कामगिरी करणारे फलंदाज आहेत. पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच वेस्लिन विनाविलंब पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. स्वीटसन आणि मार्क. एलजी ग्रुप सोबत क्षेत्ररक्षण आपण लावून घेतलं असेल तर सामन्याला सुरुवात करायची. स्वीटसन हे एक नावाजलेले फलंदाज आहेत. बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. आनचा उत्कृष्ट बॉलर आहे. त्याची गोलंदाजी मी गेल्याच आठवड्यात बघितली. माझी खेळाडूंना व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर उभे राहावे जेणेकरून कोणताही वादविवाद निर्माण होणार नाही. कृपया सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा. चित्तथरारक सामने पाहून काही प्रेक्षक अतिउत्साही झालेले आहेत. चालेल, तुमची देखील त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाही. आताच जी न्यूज आली आहे त्याप्रमाणे आपले डीबीएनचे 10,000 प्रेक्षक लाईव्ह हा सामना पाहत आहेत. प्रेक्षकांचा वाढता कल पाहता
पुढील त्वरित फलंदाज सामना करावा. स्वीटसन आणि मार्क. स्वीटसन, शिट्या आणि मार्क. पहिला चेंडू सुंदर असा लागवलेला आहे. एक चेंडू एक धाव गोलंदाजीसाठी आलेले आहेत. स्टायरिस कडे पहिला चेंडू गेलेला आहे. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. गोलंदाजाचं नाव मार्क. नाही, फलंदाज मार्क. आन्स. आन्स, बघूया आन्स दुसरा चेंडू घेऊन येत आहे मार्क यांना. बघूया मार्क काय करतात. सुंदर असा लागवलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. 4 धावा. 2 चेंडू धावसंख्या झालेली आहे 5. मला आपणास सूचित करावं असं वाटते की हे जे मैदान आहे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदान आहे. आम्ही मागून त्याला सुद्धा तुम्ही लवकरच चौकाराची इंटरनॅशनल सुविधा दिलेली आहे. अशी अशी जी हिरवळ जी आहे ही तुम्हाला काही मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळेल. बघा, चौफेर बाउंड्री. मला नाही वाटत आपल्या संपूर्ण वसईमध्ये असे चौफेर सामने कुठे होत असतील. नाही, खरोखर एरिक तुम्ही बोलला त्याप्रमाणे 3 चेंडू धावसंख्या झालेली आहे 7. सॉरी, सुंदर असा सुंदर लागवलेला फटका आहे. पण क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अगदी 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 8. क्षमस्व, धावसंख्या झालेली आहे 7. 7 धावा 4 चेंडू. आमचे स्कोरर अँड्रॉन फिगर चांगली भूमिका पार पडत आहेत. चुकीमध्ये मिस्टेक झालेली आहे चांगला त्यांची. चेंडू आणि सरळ आणि मार्क बाद झालेले आहेत. फ्लेविन यांनी उत्कृष्ट झेलबाद केलेला आहे आणि सोबर्स यांनी चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही कौतुक. पाच चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 7. 1 गडी बाद. एरिक, मला तुला सांगायचं आहे की 38 संघामध्ये फर्नांडाईस संघ हा उपविजेता ठरलेला आहे. तो एक नावाजलेला संघ आहे आपल्या पूर्ण पंचक्रोशीत. हा, आणि त्यानंतर एलजी बॉईजने सुद्धा चांगली कामगिरी या सीझन मध्ये केलेली आहे. कर्णधार सोबर्स यांच्या नेतृत्वाखाली ते चांगली अशी खेळी करत आहेत या ठिकाणी. सोबर्स हे जरी ज्येष्ठ खेळाडू असले तरी ते युवा दाखवून देत खेळाडूंना नाही. सामावून ते खेळत असतात. 1 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 8. 8 धावा. 8 हा अंक इथे खूप प्रसिद्ध आहे. बोला त्याविषयी. 8 धावसंख्या झालेली आहे 8. या ठिकाणी डिजिटल स्कोर सांभाळणारे जयेश आणि हर्षिल यांचे देखील आम्ही मनपूर्वक ही जागा आभारी उपलब्ध आहोत. करून देणारे किरण पाटील व शरद पाटील यांचे आम्ही फार फार आभारी आहोत. तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे हे आपले सर्व आमच्या बाजूची घरं यांनी देखील आम्हाला खूप असं सपोर्ट केलेला आहे. त्यांना देखील धन्यवाद. मैदानी खेळासाठी आता लोकांनी असं सहकार्य करणं अपेक्षित आहे. मोबाईल आणि कम्प्युटरची ॲडिक्टेड असलेली आपली मुलं मैदानावर आणायची असतील तर हे सहकार्य खरोखर वाखाणण्याजोगी आहे. स्टायरिस सोबर्स यांचा सुपुत्र एक क्या बात उत्कृष्ट आहे. गोलंदाज आहे. सांघिक दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं पहिलं. सुंदर असं लागवलेलं आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 9. एलजी ग्रुपचा स्टायरिस हा एक नावाजलेला गोलंदाज आहे. तसेच फर्नाद संघाकडून स्विटसन शिट्या हे देखील एक नावाजलेले खेळाडू आहेत. बघूया ते आता आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर असं लागवलेलं आहे आणि उत्कृष्ट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव. व्हॅलेंटाईन ऑलराऊंडर आहेत. तिसरा चेंडू सुंदर असा लागवलेला आहे. क्षेत्ररक्षण. 1 धाव. अटीतटीचा सामना आहे. असे चित्तथरारक सामने पाहण्यासाठी YouTube लाईव्हचं माध्यम आहे आपल्याकडे. पंच
वेस्लिन यांनी नो घोषित केलेला आहे. 2 धावा, 2 अतिरिक्त धावसंख्या हे फनाताळी संघामध्ये ऍड झालेली आहे. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 13. बरोबर, ओके, थँक्स. धावसंख्या झालेली आहे 13. 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 13. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्र, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. पंचाने नो बॉलचा पंच वेस्लिन पुन्हा एकदा नो घोषित केलेला आहे. 2 अवांतर धाव त्यांना मिळाले आहेत. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे सोबत सर, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, कृपया सहकार्याची अपेक्षा. रिव्ह्यू सिस्टम जी आहे ही पंचांकडे साठी राखीव ठेवलेली आहे. पंचांनी कृपया कृपया कॅप्टन सोबत आयोजकांना कायम सहकार्य करणारे सोबत यावेळेही सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. आम्हाला समालोचनासाठी देखील ते मदत करतात सोबत सर. पंच वेस्लिन यांनी आपला निर्णय कळवला नो. पंच वेस्लिन यांनी नो घोषित केलेला आहे आणि फरनाद संघ पुन्हा एकदा जोश मध्ये आलेला आहे. फरनाद संघ एरिक इथे समजा नोची अशीच सातत्य राहिलं तर फरनाद संघ ग्रुपसाठी खूप भयानक होऊ शकते आणि संघ आणि सोबत कप्तान सोबत जरा टेन्शन मध्ये आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 15. ओके, 4था चेंडू शिट्या आणला. बघूया शिट्या काय करतात. सुंदर असा लगावलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात शिट्या यशस्वी झालेल्या आहेत. याचबरोबर फरनाद संघाची धावसंख्या झालेली आहे 16. बरोबर ना, 1 षटक 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 16. लास्ट टू गो. सुंदर असा आणि आत्महत्या केलेली आहे. बघा तुम्ही, सोबर्स आपल्या मुलाचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याप्रमाणे संघाचा सुद्धा. अगदी 2 चेंडू पूर्वी हा सामना हातातून निसटतोय की काय. पण बघूया, काही क्रिकेट हा खेळामध्ये काही होऊ शकते. रोनाल्ड, काय मत आहे तुझं यावर? नाही, अगदी बरोबर बोलला. पण क्रिकेट हा असा सामना आहे की अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सुद्धा निसटता विजय कोणताही संघ घेऊ शकतो. बरोबर, अगदी बरोबर बोललास. धावसंख्या झालेली आहे 16. 7 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता. बंटी पुढील फलंदाज बंटी. पुढील सामना मांडलय वर्सेस अमृत गँग. मांडलय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे व प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. मांडलय संघ सुद्धा तितकाच सुंदर असा लागलेला आहे. पंच यावेळी दोन्ही पंच एकत्र कृपया पंचांची उज्जत घालू नका. पंच आपले दोन्ही पंच बाहेरून मागवण्यात आलेले आहे. एक पंच ऑस्ट्रेलिया तर दुसरा न्यूझीलंड या ठिकाणाहून मागवलेले आहेत. आणि पंचांनी येथे आउट घोषित केलेला आहे. विनाविलंब सामना चालू करायचा आहे. एक षटकामध्ये 13 धावाची आवश्यकता आहे. रोनाल्ड, काय वाटते तुला, हा सामना कुठे झुकेल? सामना अटीतटीचा झालेला आहे आणि ज्याप्रमाणे फर्नांडाईज संघाचे फलंदाज बाद होत आहेत, एकदम चिंताजनक परिस्थिती आहे. एक षटकामध्ये 13 धावाची आवश्यकता. रॉनी सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोलंदाजीसाठी आलेले आहेत फ्लेवियन. प्रत्येक वेळेला ऑस्ट्रेलिया संघ जिंकतो तसा नाही आहे, परंतु या आशा अजून दुर्मिळ झालेल्या नाही आहेत. अद्याप आशावादी आहेत ते. एका षटकामध्ये आणि गॉडसन हे देखील एक नावाजलेले खेळाडू आहेत. विकेटवर असतात त्यावेळेला
काहीही सांगता येत नाही. रोनाल्ड, या ग्राउंडवर एका ओव्हरमध्ये 24 धावा देखील निघालेल्या आहेत, म्हणून तू काही सांगू शकत नाही. तुम्ही जे सांगितलं 24 धावा सुद्धा निघालेल्या आहेत, तरी 13 धावा इतकं काही मोठेस फन्ना संघासाठी नाहीये. बरोबर बोलले, मोठं आव्हान नानबाट संघ देखील तेवढाच जोशाने खेळत आहेत. विकेट किपर शॉन त्याची चांगली भूमिका पार पडत आहेत. ओ सुंदर असा चेंडू, एक धाव. सित्तरवाड संघाचं म्हणजे एलजी ग्रुप संघाचं कौतुक असं की फक्त एक धाव देऊन ते समाधान मानायला लावत आहेत फर्नादाई संघाला. 5 चेंडूत 12 धावाची आवश्यकता. बघू बंटी काय कमाल करतोय. सुंदर असा लागलेला आहे. एक धावा देऊन हे यश काय संपुष्टात येणार नाही. 4 चेंडूत 11 धावाच्या असं वाटत नाही. 4 चेंडूत 11 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर असा लागलेला आहे. आणि आता मला तरी वाटते रोनाल्ड 3 चेंडूत 3 चौकाराची आवश्यकता आहे. 3 चेंडूत 10 धावाची आवश्यकता आहे. बघूया बंटी. आव्हान अवघड होत चाललेलं आहे आणि ते प्राप्त करणं आता खूप जिकिरीचं झालेलं आहे. यावेळी मला तरी वाटते बंटी काय करतायत बघूया. 3 चेंडूत 3 चौकाराची आवश्यकता. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपण एक फोटो घेणार आहोत. एक छायाचित्र टिपायचं आहे तुमचं. 2 मिनिटं मी घेईन. अटीतटीचा सामना असल्या कारणाने दादा 2 मिनिटाचा वेळ तुमचा घेतो मी. 2 चेंडूत नाही, कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. 3 बॉलामध्ये काय 2 चेंडूत 9 धावा. प्रेक्षक देखील अगदी उत्साहाने आज सामना पाहत आहे. संघ असे कितीतरी आव्हाने पेलून विजेता झालेला आहे आणि एलजी ग्रुप हा सामना जिंकून समाजाच्या नाम पुन्हा एकदा चांगला लगावलेला आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडूत राजा अनुभवी खेळाडू 2000 सालापासून मी त्याला खेळताना पाहत आहे. आता फक्त औपचारिकता. 1 चेंडूत आणि या संघाबरोबर एलजी बॉईज, बरोबर ना, एलजी बॉईज नानबाट सोबर सर यांचा संघ विजयी झालेला आहे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना पार पडलेला आहे. सर्व कमिटी मेंबर्सला माझी विनंती आहे की त्यांनी स्टेजची संपर्क साधायचा. पुढील सामना मांडले वर्सेस अमृत गँग. पुढील सामना साह्यातून उत्कृष्ट छायाचित्र टिपणारे आमचे मित्र मेल्विन डिमॉन्ट या ठिकाणी आहेत. त्यांचे आम्ही आभारी आहोत. सदर सामन्याचा मालिकावीर आहे राल्फ. सर्व कमिटी मेंबर्स मी विनंती करतो तातडीने स्टेजवर यायचं आहे. दादाला निघायचं आहे. एक